नमस्कार गाईज, तुमचं स्वागत आहे माझ्या आजच्या या यूट्यूब व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, मी आहे स्वप्नील आणि मी आज आलेलो आहे गेट ऑफ इंडिया येथे. चला तर पाहू आपण गेट ऑफ इंडियापाशी आपण पाहू शकतो की ताज हॉटेल आहे. ताज हॉटेल तुम्ही पाहू शकता, किती मस्त हॉटेल आहे. तर आणि गेट ऑफ इंडियाच्याच बाजूला मस्त समुद्र आहे. तर आता आपण तिकडे एंटर नाही करू शकत, काम बरं तर खूप सारा इथे पावसाचे पाणी झालेले आहेत आणि कंटिन्युअसली 3 दिवस झालेले आहेत की पाऊस मुंबईमध्ये 3 दिवस कंटिन्यू चालू आहे. आणि म्हणून इथले गेट सगळे बंद केलेले आहेत. आपण पाहू शकता की आता समुद्राला किती पूर आलेला आहे. आता मी तुम्हाला दाखवतो, तुम्हीच पहा आणि ग्राह्य करा की किती खरंच समुद्रामध्ये किती पाणी जमा झालेलं आहे. म्हणून हे सर्व गेट येथील बंद केलेले आहेत. येथे गेट ऑफ इंडिया पाहण्यासाठी हजारो प्रेक्षक, हजारो टुरिस्ट येथे येत असतात आणि गेटवे ऑफ इंडियाला भेट देत असतात. चला आपण पाहूया की येथे किती पाणी आहे. तर चला बघा, मस्त धबधबे आहेत, तुम्ही पाहू शकता. तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब वीडियो मध्ये. दरवाजे के ऊपर स्कूल का बॉक्स रख दिया रहेगा, जो था ना आपका सुजीत भाई का, मंडल भाई का. हाँ तो रख दिया है, तो एक बार ले लो ना. मस्त आपण दूर पर्यंत पाहू शकतो की इथे पावसाचे पाणी किती जमा झालेले आहेत. इथे मी 1 महिन्याच्या पहिले आलो होतो, तर इथे सगळे इथले जहाज सुरू होते. इथून मी किंवा इकडले टुरिस्ट एलिफंटा किंवा अजून अदर टुरिस्ट प्लेसला भेट देण्यासाठी जात होते. पण आता पावसाचे पाणी जास्त असल्यामुळे येथे गेट बंद झाले आहेत. तरी आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करूया की खरंच येथे खूप पाऊस आहे. चला तर आपण गेटवे ऑफ इंडिया चला पाहूया. तुम्ही पाहू शकता की इथे किती सारा. चला चल. हॅलो दोस्तो, माझं नाव स्वप्नील आणि मी आज आलेलो आहे गेटवे ऑफ इंडिया येथे. चला तर आपण पाहूयात की इथे किती. काल तर मी एक व्हिडिओ पाहिला की गेटवे ऑफ इंडियाला खरंच किती पाऊस झाला होता. त्यापेक्षा परवाच्या दिवशी पूर्ण मुंबईमध्ये पाऊस होता. मुंबई तर आपण न्यूजवर पाहतच असाल की आपल्याला सांगित आहे की मुंबईमधल्या किती एक्सप्रेस वगैरे कॅन्सल झालेले आहेत. पुणा ते मुंबई एक्सप्रेस किंवा नाशिक ते मुंबई एक्सप्रेस. नाशिकमध्ये पण खूप सारा पाणी झाला. चला आपला तो विषय नाही आहे. आपण बस गेट ऑफ इंडिया येथे आलेलो आहेत आणि आपण इथला नजारा पाहणार आहे. तर खरंच गेटवे ऑफ इंडिया इथे खूप रम्य वातावरण आपल्याला पाहायला मिळते. आणि तुम्ही पाहू शकता की इथे किती सारे टुरिस्ट इथे गेटवे ऑफ इंडियाला भेट देण्यासाठी येत असतात. हे प्लेस गेटवे ऑफ इंडिया हे प्लेस पाहण्याकरिता किती सारे व्यक्ती येथे येत असतात आणि अजूक पब्लिक येथे जमा होत आहे. खरंच बघा, कोणी गेटवे ऑफ इंडिया पाहतात तर कोणी इकडे
दुसऱ्या प्लेसला भेट देण्याकरिता जात असतात. जसं की इंजिन गार्डन. मला सांगितले, चला जाऊ द्या. तर आपण पुन्हा इथे पाहूयात की मी तुम्हाला सांगितले की इथे किती सारे पाणी जमा झालेले आहेत. तर मला जर यांनी तिकडं जाऊ दिलं असतं तर तुम्हाला मी दाखवलं असतं की तिथे किती पाणी जमा झालेलं आहे. तर चला, तुमचं स्वागत आहे माझ्या व्हिडिओमध्ये, यूट्यूब व्हिडिओमध्ये. बघा, मस्त इथे खूप मुलं मुली किंवा लोक मुंबईकर एन्जॉय करत आहेत. आणि खरंच इथे मी पण एन्जॉय करीत आहे. पहा, मी एकटाच आहे पण मोस्टली आय एम एन्जॉयड द फ्यू थिंग्स. ओके, the various tourists meets Gateway of India. We are going to nearby Gate of India. And meet few peoples. अरे बापरे, है क्या नहीं. तो चलिए दोस्तों, हम देखते हैं कि गेटवे ऑफ इंडिया. चांगलं ओळखू नाही येत आहे ना. तुम्ही इंग्लिशमधले इथली माहिती पाहू शकता. चला, तर आपण जाऊयात तिकडं. आता मी तुम्हाला दाखवणार आहे की खरंच गेट ऑफ इंडिया पाहण्यासाठी किती टुरिस्ट इथे येत असतात. चला, आपण पहिले जाऊयात शिवाजी महाराजकडे. तसं तर मी खूप तुमचं एंटरटेनमेंट करू शकतो, पण आपण सध्या गेट ऑफ इंडिया इथे भेट देण्याकरिता आलेलो आहे. आता मला इतिहास पण माहीत आहे, पण जाऊ द्या. शिवाजी महाराज. अरे बापरे, खूप टुरिस्ट येत आहे रे बा. पुन्हा आपली विदर्भातली भाषा. शिवाजी महाराज की जय. गेटवे ऑफ इंडिया. तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. आणि पाहू शकता की इथे किती लोक इथे येत असतात. हा गेट आत येण्याचा आणि बाहेर जाण्याचा. तिकडं जाऊ देते का? तर आपण इकडं पाहूया.
पहा मस्त इथे एक पण पाऊस आहे. गेटवे ऑफ इंडिया. नमस्कार. तुमचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. पहा बंधू आणि भगिनींनो, येथे समुद्राकडे जाण्याचा मार्ग बंद केलेला आहे. पाहू शकता तुम्ही. नाहीतर मी आपल्याला इथलं समुद्रातलं पाणी दाखवण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही पाहू शकता की खरंच समुद्रातल्या पाण्याचा वेग किती आहे. तर इकडे इथे सर्व गेट लावून ठेवलेले आहेत आणि तिकडल्या साईडला जाण्याची परमिशन आपल्या सर्वांना नाही दिलेली आहे. म्हणून कृपया आपण इकडेच राहत आहे. इकडेच आपण गेटवे ऑफ इंडिया पाहण्याचा आनंद घेत आहे. खरंच मित्रांनो, मी पहिली वेळा व्हिडिओ बनवत आहे आणि मला वाटते की मी छानपैकी आपल्यासोबत संवाद साधत आहे. तर तुम्हाला खरंच माझा हा संवाद कसा वाटला तुम्ही मला माझ्या या व्हिडिओमध्ये कमेंट करून नक्की सांगा. आणि खरंच मी चांगल्या प्रकारे आपल्यासोबत संवाद साधत आहे की नाही तुम्ही मला अवश्य कळवा. तर धन्यवाद. आता पुन्हा इथे काय नाही सर. आपण पाहू शकता की इथे किती सारे फोटोग्राफर्स आहेत आणि ते हर एक लोकांना विचारत असतात की फोटो काढू का. खरंच इथे खूप सारे फोटोग्राफर्स येत असतात आणि 20 रुपये आणि फोटो काढून देत असतात. 20 रुपये घेऊन सणांनी फोटो काढून देत असतात. चला तर आपण आज इथे गेट ऑफ इंडिया येथे भेट देण्याकरिता आलो होतो आणि मी तुम्हाला इथली सर्व माहिती सांगितलेली आहे. जर कृपया मला तिकडल्या काठ जाण्यास मिळालं असतं तर मी आपल्यापर्यंत जास्तीत जास्त माहिती पोहोचू शकलो असतो. चला तर आपण पुन्हा मी एकदा तुम्हाला दाखवू इच्छितो की इथे मुंबईमध्ये किती पाऊस झालेला आहे आणि इथे किती समुद्राचं पाणी गोळा झालेलं आहे. तर धन्यवाद. चला आपण पुन्हा एकदा पाहूयात. ओ सो क्यूट. पाहू शकता तुम्ही इथे किती सारं पाणी जमा झालेलं आहे. तर चला गाईज, आता मी आपल्याला पुन्हा दाखवू इच्छितो की चला
पाहुणे बोल लाडवा खाली देखत काम. चला धन्यवाद. तुम्ही हा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी आपला आभारी आहे. धन्यवाद.